आज महत्त्वाचे आहे. पण आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्याऐवजी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचा श्रीराम, मर्यादा पुरुष श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशाच्या सगळ्या लोकांना आहे. त्याचा कुणी अनादरच नाही. जरूर मर्यादा पुरुष रामच्या बद्दलच्या आदराच्या भावना या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत. देशाबाहेरचे सुद्धा जे भारतीय आहेत ते त्यांच्याही मनामध्ये आहे. पण आज काय दिसतं, आज लोकांचे प्रश्न हे बाजूला ठेवायचे आणि मंदिरच्या ठिकाणी उभा करायचा विरोध नाही. खरं सांगायचं म्हणजे त्या मंदिराचा इतिहास जर बघितला, तिचं मंदिर बाबरी मस्जिद काढल्याच्या नंतर बांधण्याचा ज्यावेळेला विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना राहील. त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये शिलान्यास झाला. नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडे त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला. आता ही फारसंगी असतात आणि हे मंदिर व्हावं याच्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्याचे लोक जे काय आपल्याकडनं योगदान देता येईल ते द्यायचं काम करतात. पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि RSS यांनी सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. मी याच्यामध्ये काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचं घेऊ इच्छित नाही. पण आज धर्माच्या नावात, मंदिराच्या नावात समाजामध्ये एक प्रकारचा अंतर कसं निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे. राज्यकर्ते या देशाचा जो उपाशी शेतकरी आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी भविष्य करत आहे. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करतात रामाच्यासाठी. रामाची त्याची श्रद्धा त्याचा मी आदर करतो. पण उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं. पण या सगळ्या गोष्टीचं खरं मूलभूत असण्याचं लक्ष नाही. लक्ष या धार्मिक प्रश्नावर मूलभूत समस्या याच्यापासून लोकांना बाजूला करणं हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे. आणि म्हणून आपल्याला जागे राहावं लागेल, एक राहावं लागेल आणि ते एक राहून अपक्ष वागावं, प्रश्न सोडवायला खबरदारी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा उत्तमरावने आपलं काम, जनतेची सेवा ही चालू ठेवलेली आहे. पराभव होतो जसा उल्लेख त्यांचा मी या ठिकाणी केला. माझ्या आयुष्यात एकदा पराभव पाहिला. मी ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಮಂಗಳೂರುವರೆಗೆ, ಬೀದರ್ನಿಂದ ಚಾಮರಾಜನಗರದವರೆಗೆ ನಿಮ್ಮ ಸುದ್ದಿ ನಿಮ್ಮದೇ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ತಕ್.